चकवा झेल ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप झालाय आणि पहिलाच बॉल वरती पहिली विकेट मिळवण्याची संधी होती, परंतु काय सांगायचं आहे, भयानक कार्यक्रम झाला. असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का, इंस्टावर आयटम चिकना पटला र पण साला मुका निघाला. चेंडू हवेत होता तोपर्यंत चांगला वाटला, परंतु जवळ आला आणि झेल ड्रॉप झाला. सागर आणि देवा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती आपल्याला देवा आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती गोलंदाजी मार्कोटी गोलंदाज विशाल तयार. षटकाले पुढील बॉल हाताळण्यासाठी यावेळेस बेकार खुरप्या शॉट हानगा सख्या. पहिली बारी लागला तर लय भारी, उठला सुटला पळाला घरी. सकाळी खाली चहा मध्ये 1.5 किलो खारी, तो देवा लय भारी. यावेळी देखील निबार रट्टा, परंतु फिल्डर मात्र भास. तो काय बॉल पळूच शकत नाही, कारण फिल्डरच तस ना मटा आहे. पळूच शकत नाही बॉल, पळूच शकत नाही. बियाला बॉल. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल आलेली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8. धावसंख्या धावफलकावरती 8 आपण पाहत आहे. जेभोले क्रिकेट संघ कुशिवली व समस्त ग्रामस्थ मंडळ कुशिवली गावाची ही मानाची क्रीडा स्पर्धा आज या रात्रीमध्ये आपण पाहत आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईक एंडवरती यावेळेस आता देवा आला. असा आता देवा सागर काय सांगायचं आहे. स्ट्राईकला आला सागर, बॉलर ना फोडली गागर. फलंदाज बाद. सकाराम तुकाराम मीटिंग फोडा. काय सांगताय, 12 वाजत आलं. 12 वाजल्यावर लोक सांगता भूता निघता खरी का कुठे टाई. सावधरा गडे हो, मेरल बसताना नीट बसा. काय नाही, रायचा टाइम आहे. फुकाट इचू बिचू आला तर धन करायचा. 4 आण्याची कोंबडी, 12 आण्याचा मसाला चोळून आग. चला, विकेट आलेली आहे. सागर बाद झालेला आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेस प्रमोद गायकर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रमोद गायकर आता थोडी गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल. विशाल जबरदस्त गोलंदाजी. पहिले बॉलाव योकरन दिला, दुसरे बॉलाव षटकार, तिसरे बॉलाव योकरन, चौथे बॉलाव शेंडी फोडली. दिलीप भगत ज्याचा कार्यक्रम ओके चाललेला आहे. कमी तिथं आम्ही ज्या रिंग सुंदी आलं हुंद्याचा दिस फक्त जिजूंच्या. 8 धावा धावफलकावरती आहेत. प्रमोद गायकर स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल. खोटा बोला पण मजबूत बोला. बेमटेच्या डेटा पासून बोला. बेमटी बाहेर आली तर कचकन आयडियास लावून आतमध्ये लोटा. खोटी अपील. एक बाम करी 3 काम. झेंडू बाम. डट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. लाईव्ह आले मग खेळ आहे होत. माले रडा आलेला पण काय सांगायचं आहे, वाट काही नाही. चला शेवटचा बॉल. काय नाही, कणूनच कार्यक्रम केला. सन्मान्य जगदीशदादा म्हात्रे दादांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तुमचं खूप खूप धन्यवाद. आज मांडववाल्यांना 200ची बोनी केली ते धंदा बरा चालू आहे. खऱ्या अर्थाने बक्षीसदात्यांचं मी आभार मानतोय. आज या विभागामध्ये निश्चित तुमचं प्रेम आहे म्हणून खऱ्या अर्थाने मला बोलण्याची संधी मिळते. फक्त कॉमेंट्री करत असताना काय राग नका मानून आहेत. मला वही मोडीत पळायला लागल. पळताना माझी धनवाजी रेल्वे स्टेशन बुधू रायन मध्ये कंपनी तुझ मग गुटकायचू. पहिले वरीचा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन संपलेला आहे. पहिले वरीत रन आलं फक्त आणि फक्त 8 गडी झाला सपाट. बॉलर कोण आहे रे?
कल्लर मात्र दोन्ही टीमचा पटलाय मला. गोलंदाजी मार्कोटी शिवाजी म्हात्रे. शिवाजी म्हात्रे अगदी आपल्याला पाहायला मिळतायत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हाताळण्यासाठी. चला वेळ वाचवा. मला बॅस्ट म्हण पटला बॅट म्हण. आज सब गडी लागता लांब लचक धोकाच नाही. देला कोसा का जेला ठोसा. यावेळेस हो फटकाही द्यावे. शतरक्षक बॉल खाली येतो. सेल कॅरी होणार का? 2-2 शत. अरे ये पोराली एडल जमली का काय? मोका टाळ्या वाजवायला लागला. खुशी खुशी. असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का? जावय बोला सासऱ्याला पोरा झाली 16. एक सांगतो द्या मला मुळा. दुसरा सांगतो खाऊ का रताळा. पण सुर एक्झेल लगीन झालाय का यार? जा नाही तर मला उद्या घरी जाऊन सांगू दे. नाही बरा गाणी वाजवत दाखवून आलाय भगवान. भगवान यावेळेस मैदानाच्या आतमध्ये शिवाजी आला आणि शिवाजीनं पहिल्याच बॉल वरती खऱ्या अर्थानं फलंदाज बाद केलेला आहे. सन्माननीय महेशजी पाटील यांचा वाढदिवस आहे. एक कंटिन्युअर 3 टमटम. तुला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. चीन टपाक डमडम. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज शिवाजी तयार. आणि यावेळेस हो पुन्हा एकदा संधी आहे. शतरक्षक बॉल खाली. तोटका नाही यो निकाल. आता पोटाला गुंबा आणायचा अशी फिल्डिंग केली. अहो चेक. तर याच दरम्यान आंबेगावचे युवा उद्योजक आदरणीय जितेंद्र भाग्यवंत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमच्या आधारस्तंभ या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय किरण शेठ म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. मला 4 आयोजकाचा फोटो दिसतात. त्यातला योग पक्काच गोरा गोमटा आहे. तो दिलीप भगवत. यावेळेस समोर समोर फटका हवेत. शतरक्षक पुन्हा एकदा बॉल खाली. नाही इलाज झाला. हा सा अशी फिल्डिंग म्हणजे काय माहिती का? कोंबडधरी फिल्डिंग. कोंबडधरी कमाल केली आहे. जा नको झालाय. असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का? जी आवडत आहे त्याचा शेंबुडू गोड आणि जी नाही आवडत त्याचा लाडू कडू. खरी बात आहे का खोटी आहे? आणि इथे जरूर आपण पाहताय 4 धावा. नशिबाचा चौकार मिळालेला आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 14 जाव्याला बोलवा औंदा. त्याचा करा सौंदा. 20-25 रुपये इकून टिका जाव्याला. 14 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा शिवाजी तयार आहे. अजय वो तो बॉलर काय अंपर. ये बा नो बॉल. घाण्या बॉल. नासका बॉल. कुचका बॉल. दलिंदर बॉल. पणवत्या बॉल. वाटलाय बॉल. दलफद्र्या बॉल. वाटलाय बॉल. आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 15 आणि उद्या अंबरनाथ मधून आणा अर्धा किलो वाकटी डोंबिवली 15. धावसंख्या रोख बॅठोक 15. नो बॉल. नो बॉल म्हणजे कमाल केली. जा आता मात्र कार्यक्रम फिट झाला. आता येणारा चेंडू फ्री हिट आता पाहिलं जाईल. व तो काय व तेवढा भारी बॉल होता. सांग नु आला नु. आणि तिथे आता येणारा चेंडू आपल्याला चला यस 3ऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. हो ना टेन्शन नका जाऊ ना. त्याचे कमरत सांग मारा. अंपर सांगतो एक सराकडा. हाईट फॅक्टर म्हणजे त्याच्या कमरत मारा आहे. सांगा एक सराकडांना समजत सोनोग्राफी करा आणि ऑपरेशन करा. करवत आणा. चेक केलं जाईल. आज जर काही साधा नाही अंपर. काम ओके आहे. मालच नाही टाहो. टेन्शन नका जाऊ. डॉक्टर इकडे मा मेडिकल वाला गोळ्या औषध देणारा डॉक्टर इकडे आहे खरी. ऑपरेशन वाला त्याला नाही करता आला ऑपरेशन तर उडे कपरेशन.
पटला मला आमचा आंपर तिसरा आंपर पटला ओ नंद्री तो मानेचा खिळा बिळा सटकायचा असनी म्हणजे टी तरी ओखू नंद्री तो तिसऱ्या पंचांचा सिग्नल आलाय राम राम फेर डिलेव्हरी फेर अगदी आपण पाहताय आवडाच फक्त काही सांगता तिसरे पंचांचा सिग्नल आला दे का बॅस्ट म्हणजे कान सश्यासारखं उभं होता फिल्डर वाले डायरेक्ट सश्यासारखं कान उभं करता हीच गंमत आहे कधी आता अगदी आपण पाहताय धावसंख्या धावपलकावरती 14च आहे म्हणजे डॉट बॉल निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे शिवाजी यावेळेस हो पटका सजवलाय क्षेत्रक्षक डीप मधून आलाय बॉल पर्यंत एक सिंगल आलेली आहे आता सांगा पचल आवडाच खावा ना पचत ना खावा म्हणजे एक धाव येईल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या आता खरी बनली 15 नाही तवाच उंद्या आणि अंबरनाथ मधून 15 आता रणाखंड नंद्रा धावसंख्या रोक बॅट ठोक मध्ये 15 धावा धाव फलकावरती आहे अगदी आपण पाहू शकाल शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे शेवटचा चेंडू शिवाजी तयार समोर आहे प्रमोद यावेळेस हो कडक 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 बेकार पार खुरप्या शॉट चिलीम झुटका इमल गुटका बॉलर खुद बॅटमन मोकार खुद दणदणीत खणखणीत षटकार बेकार मुंबईची आता 2 ओव्हरचा खेळ संपलेला 2 ओव्हरमध्ये धावसंख्या धावपलकावरती 21 धावा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोरपे देवा या टीमच्या खात्यामध्ये टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल जो रिप्लाय पाहायला मिळतोय ओम साई एमटीसी लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून अतिशय चांगली क्वालिटी आणि क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त गोलंदाज आलेला आहे ओमकार गोलंदाजी मार्क वरती मग एमटीसी वाल्या हेलिकॉप्टर आणलेल ना माहेरी खून हेलिकॉप्टर लागला फुर्र कराय म्हणून कमाल केली आहे ओमकार तयार बॉल हा एकच नंबर मगी संजेला तो दिवाळी येणारा सण होळी आणि बायको मिळो काळी ना काळी मिळव असं आहे काय वाईट आलाय पहा आता संघाची धावसंख्या धावपलकावरती 22 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 22 धावा पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार काय रे याना स्कीम चालू केली का काय अच्छा एक जेला उंगवात एक जेला मावळात बघो सावध राहा 2 बाजूना 2 टिकला त्यांना वाईट आता पुढील चेंडू 23 धावा धावफलकावरती आहेत पाहिलं जाईल आता पुन्हा एकदा यावेळेस हो खोसऱ्या बॉल चेपून मारायचा होता दाबून मारला खुसपून मारला तो परत खालच्या आळ्याचा गडी वरच्या आळेल गेला सांग यस 14/14 आता मैदानाच्या आतमध्ये एक येईल संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा बॅटिंग करत असताना गोरपे क्रिकेट संघाच्या पाहायला मिळत आहेत 22 धावा धावफलकावरती आहेत जबरदस्त खऱ्या अर्थाने आयोजन आपण पाहताय ते म्हणजेच जयभोले क्रिकेट संघ कुशिवली व समस्त ग्रामस्थ मंडळ कुशिवली या टीमच्या माध्यमातून आपण पाहता स्ट्राईक येण्यामध्ये प्रमोद आहे आता प्रमोद कशा पद्धतीने कामगिरी करेल तेही आपल्याला पाहायला मिळेल पुढील चेंडू पुन्हा एकदा ओमकार तयार षटकातले पुढील चेंडू हाताळण्यासाठी फुलटॉस बॉल वरती यावेळेस मात्र फुलटॉल वसूल करत असताना जावाय भोळा सासऱ्याला पोरा झाली 16-1 सांगतो ते मला मुळा दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा 7 जण आहे खाली कान पळा असा गरा फिरवीन तीस धावा धावफलकावरती आहेत
जबरदस्त बॅटिंग. ओमकार तयार. बोल. काय बोलतोस संतोष? काय म्हणतोस? काही नाही. यस डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चांगला चेंडू. मला 12 खेळाडू पटलाय यांचा हो का. पार माय काना परत द्या ना तू वट आणला काय जर मुकाजी आता आज पटकन जे गड्या. पुढील चेंडू आणि इथे टाकलेला हा चेंडू कमालीचा चेंडू डॉट बॉल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला होताना आपल्याला पाहायला मिळाली. बॅट्समन किरीश का सुने का किरीश का असा वाटत 2 बॉल खाले ना. पुढील चेंडू आता 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस देखील हो शतरक्षक आहे तिथे डायरेक्ट हिट केला जाईल का नाहीये आणि वेगाने एक धाव इथे कंप्लीट होईल अशा पद्धतीनं संघाची धाव संख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31 धावा. तुकाराम सर तो अंपर जेवला का नाही का रागावला काय तरी आहे रा गावंड्या काय भूक बीक लागली का नाही तुला. एक सिंगल आलेली आहे. 31 धावा धाव फलकावरती आपण पाहत आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. आता शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल तेही आपल्याला पाहायला मिळणार आहे या ओव्हर मधील. सध्याच्या स्थितीला 10.94 धाव गती. यावेळेस देखील हो फटका. याही वेळेस बोलू नका मेवणीपाशी तक्रार जाईल. बायकोशी मग व्हायची तुमची काशी. बाजार भारी त्याचं नाव नवी मुंबईची वाशी. रोक बाय ठोक. महात्मा 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 37 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक या पहिल्या डावातील आपल्याला पाहायला मिळणार आहे. बंटी जो गोलंदाजी मार्क होती आहे बंटी आलेला आहे. हा ज्या ज्या तो बॉल अजून त्याची हाऊस नाही पिटली. पालेगावचे शाखा प्रमुख विजयजी कोलेकर दादांच्या माध्यमातून गोरपे संघाचा कुठलाही फलंदाज जर का 3 षटकार खेळत असेल तर 2222 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. गडेव चानस आहे पहा. आता बंटी आहे. काय करीतो बॉलर असा कुठ बॉलिंग करता. हाच कुठ बॉलर असो तो अंडा पाव दिया लागल मला वाटत याले. वाईट बॉल खराब चेंडू आलाय. 38 बनलेले आहेत. यावेळेस हो फटका सजवलाय. शतरक्षक दुरून बॉल पर्यंत पोहोचलाय आणि तिथे एकच धाव. 2222 लायला तरी गडी कुतून कुतून मारता. मजबूत मारा. आता आपण पाहताय 39 धावा धाव फलकावरती ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 धावा आपण पाहताय. सध्याच्या स्थितीला धाव फलकावरती आपण पाहताय. आदरणीय कुशिवली गावचे उद्योजक पाहता पण आदरणीय हरचंद्र म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. हार्दिक हार्दिक स्वागत आहे एमएलए ट्रॉफी मध्ये. यावेळेस देखील चांगला फटका. आता 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 इथे धावाची संधी असेल. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. तिसऱ्या पंचांची मदत. पाहता पण लस्सी फेमस म्हटले जाते ना. लस्सी पिल्यानंतर पाहता पण मनाला जो आनंद भेटतोय ना ती फेमस लस्सीवाले पाहता पण त्यांचं दमदार आगमन झालाय. आमदार चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. अंपर खरीच आउट आहे रे. मला वाटला खोट आहे. खरीच आउट आहे आणि फलंदाज इथे बाद आहे.
विकास पाटील बॅट्समन पाहिजे तर गोरपेवाल्यासारखं पाहिजे, सिंगल काडेवाला कंचाच गडी दिसत नाही माझं. काय सांगायचं आहे, जबरदस्त करायचं पहा. व्हाईट बॉल, खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चेक. तर याच दरम्यान गोरपे संघासाठी सुवर्ण संधी आहे. सलगचे 3 षटकार मारले तर पालेगावचे शाखा प्रमुख विजयजी कोलेकर यांच्याकडनं 2222 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तसेच आयवा झेल साठी 500 रुपयांचे कॅश प्राइज आदरणीय पालेगावचे शाखा प्रमुख विजयजी कोलेकर यांच्याकडून असेल. देखणाऱ्या हो, तुम्हाला पैसे लायला. इथे धावाची संधी आहे, वेगाने थ्रो आलाय. देव तारी त्याला कोण मारी सांगा, लय भारी माझा तो कारभारी. गड्या हो, देखना फुकाट देखू नका. 500 रुपये लायला तुम्हाला देख आहे, पण 500 साठी एकमेकाचे बोकांडे बसू नका. नाही काय सांगा, 500 पाहिजे एखाद्या शिंगर व्हाल तुम्ही, कार्यक्रम कराल आणि बराच बरा घालता खुटा बिटा नंद्रा ना. मग सांगाल या काय यगळास 4 आण्याची कोंबडीनी 12 आण्याचा मसाला. 43. यावेळेस समोर फटका लाभ करण्याचा प्रयत्न. शतरक्ष बॉल खाली आलाय. कमाल केली आहे जाय आई, कठीण बोतडी पाडली यार, बोतडा फाड फाड के. आणि आता या बॉलवरती 2 येतील. एकच का बर, एकच तर एकच म्हणजे 1 धाव येईल आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या आता 44 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 44 धावा आहेत. रट्टा मारला परंतु कसपटला. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. शतरक्षक पोहोचलाय तिथे, एकच धाव येईल आणि एका धावेनं 45 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. आता आपण पाहणार आहात ते म्हणजेच शेवटचा बॉल. वाक्सर शेवटचा बॉल. समोर समोर समोर. यावेळेस मात्र फटका बेकार. खवा वर करून करून धो द्यायलाय. देखा 500 पायी दात पाडतील आता एकमेकाचा. 500 पायी दुसरा काय नाही. अंधेरा अंधेरा जाती क्या ज्याला फक्कन आता गेलं कशात. आता पहिला डाव संपलेला आहे. 51 धावा धावफलकावरती आहेत. वळतोय. या ठिकाणी आमचे आधारस्तंभ ठाणे जिल्हा परिषदचे सदस्य आदरणीय श्यामशेठ पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी जगदीश शेठ म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय श्यामशेठ पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. चला त्यानंतर शिरवली संघाचा संघनायक आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघनायक पाहत आपण वेलकम उसाटणी संघाचा संघनायक. या दोन्ही संघाच्या संघाने यायचा आहे नाणेफेकीसाठी लगेचच आपण. त्यानंतर आदरणीय एकनाथदादा पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी रवींद्र आंबीर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय एकनाथदादा पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय.
मायेची उपदार शाल, प्रेमाचा प्रतीक फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान देऊन आदरणीय एकनाथदादा पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर युवा उद्योजक आदरणीय नागेश शेठ पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी किरण शेठ म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नागेश शेठ पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्यानंतर युवा उद्योजक आदरणीय जितेंद्रजी भाग्यवंत यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी भारतीय कुशुली गावचे भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख तुषार गायकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल. दादांचे जास्त करू ना. चला चला सामना चालू करायचा आहे. चला सचिन भंडारी आणि त्याच्या साथीला उमेश, गोलंदाजी मार्क वरती ओमकार पाटील. त्यानंतर आपण उदय शेठ पवार यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत. मी रवींद्र आंबीर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उदय शेठ पवार यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. इथे मात्र फटका चांगला होता ऑन साइड रिझन मध्ये. आणि यस सर, काय सर DRS घेतलेला आहे का? यस सर, DRS घेतलेला आहे. वाघ सर, चार आहे का? येस, ओके ओके. नशीब नाही तर काय सांगायचं, आम्हाला वखून वखून नंदराय झाला असता. चेक करू नाही, तुमची आऊसमा सांगा झाला काय समाधान वाटला पण नाही. यस बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. चला यापुढील सत्कार मूर्ती असतील जय महाराष्ट्र लस्सी फेमस व्यक्तिमत्व आणि आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे हरिचंद्र म्हात्रे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी जगदीश म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हरिचंद्र म्हात्रे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. चौकार आहे सर. आणि यावेळेस सीधा फटका भरपूर उंच दाखल झालाय. शतरक्षच्या बॉल खाली. काय सांगायचं, नको झाले तर श्रम कार्यक्रम उडदाची डाळ भेंड्याची भाजी चुकुट चुकुट तुझं मोहरो मग आलू मग सुटकून कॅच. त्यानंतर ज्यांनी या मैदानामध्ये पाठ बॅनरबाजी आम्हाला साथ दिली ते आमचे भावेश रसाळ यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी शामशेठ पाटील यांना विनंती करतो की भावेशचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. अगदी आपण पाहताय एकीकडनं सामनाही सुरू आहे आणि एकीकडनं पाहुण्यांची वर्दळानं पाहुण्यांचा मान सन्मान आहे. तो मान सन्मान देखील या व्यासपीठावरती आपण इथे करत आहोत. ओमकार आलेला आहे षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, तिसरा बॉल डॉट आलेला आहे. सचिन आहे यावेळेस स्ट्राईक एंडवरती. सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचा मनापासून खूप खूप आभार.
चला माझकडे वळूया. सुरेख झेल, जबरदस्त झेल जो आपल्याला पाहायला मिळाला. आणि झेल असा घेतला म्हणजे काय माहिती आहे का, झाला तर झाला, नाही तर काय सांगायचं आहे, नाही झाला. इथे मात्र आगळी वेगळी संकल्पना मांडली आहे. नागेश पाटील जर 3 वाजेपर्यंत या ठिकाणी मैदानावर थांबला, व्यासपीठावर थांबला, तर त्यांना एक आगळी वेगळी संकल्पना आहे जगदीश म्हात्रे यांची. 5 कोंबडे आपल्याला होतं, बोला तुम्ही. बॉयलर बॉयलर नाही, प्युअर नाद केला पण वाया नाही गेला. मग चला, यावेळेस इथे फटका फसलाय. पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. गोलंदाज स्वतः बॉल खाली, ओढ कॅच. नेमका यांना काय खालाय काय नाही, प्रत्येक जण एक एकच हातात कॅच. जस काय बल कुठचा बल बघू. चला आपण नाणेफेकी करूया. मी जय महाराष्ट्र लस्सीचे प्रोप्रायटर आदरणीय हरिचंद्र म्हात्रे यांना विनंती करतो की या ठिकाणी दिनेशजी म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून हरेश नाणेफेकी करायची आहे. निलेश म्हात्रे यांच्याकडनं पहा हरेश साठी जर 3 षटकार ठोकले लागोपाठचे तर 3000 राजाराणी घोट विपक्ष वेलकम उसाटणे सामना. जगदीश दादा म्हात्रे दादांच्या माध्यमातून देखील हरेश जर 3 षटकार खेळत असेल तर 3000 म्हणजे एकूण 6000 नादूच केला जा एक हप्त्यात. नाणेफेकी जिंकला या ठिकाणी राजाराणी घोट. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. निश्चितच सामना आपण या ठिकाणी चालू आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांचा पुन्हा एकदा खूप खूप आभार. नाणेफेकी जिंकलाय राजाराणी घोट या संघाच्या संघनायकाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. होतो तो कॉम्बॉक्स. चला मैदानात 4 वेळेस 6 धावा धावपलकावरती आहे. 6000चा कार्यक्रम सुरू आहे. ओहो यावेळेस बेकार, कालची आली वरची आली, सख्याच्या गले ना तुक्याचे बोलू ना, चुळीत मळीत 4. इथून पुढे मॅच मध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा आलेले आहेत. 18-42 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. आता अगदी आपण पाहणार आहात 18-42 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये राहिलेले समीकरण पूर्ण होईल का, अपूर्ण राहील का, काय घडणार हे 18 चेंडू आपल्याला सांगून देतील. आता इथे गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल मिलिंद शिसवे, मिलिंद आलेला आहे. मिलिंदच्या खांद्यावरती जबाबदारी. स्पीडअप घ्या, वेळ वाचवणं बंधनकारक आहे. वेळ वाचवा ही आपल्याला विनंती आहे. कमाल करता. चला टाइम वाचवा बाबा, कारण 3-4 वाजलं ना तर आयोजकाचं डोळं शेवटचे राहतील. आज बळा माचीचे काडे उघडायला लागतील. 18 बॉल 42 ची गरज आहे. काय सांगायचं आहे ते दिवसा पण आता झोपतच रन मोजतील अशान आयोजक. कोणाची एंट्री आली कोणाची कमी झाली. चला 18 बॉल 42. बॉलर अजून ते पडद्याकून गेला बरा झाला असणार. जवळूनच आलाय. लेफ्ट राईट हंपर इस्राम बॅटमन सावधान. थ्वाकन डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू आलेला आहे. आता 17 चेंडूला 42 ची गरज आहे. 17 चेंडू 42 धावा बनवायच्या आहेत. तिथून पुढे मॅच मध्ये बनल्या जातील का ते आपल्याला पाहायला मिळेल. काय घडणार काय नाहीये या मॅच मध्ये. 10 धावा आहेत यावेळेस. हो फटका आता हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आला. जजमेंट येईल का, आणि इथे कुठल्या प्रकारची चुकी न करता गाडी नंबर 1752, गाडी नंबर 1752 सांगली कोल्हापूर सोलापूर आज आली कुशिवली आणि काय सांगा कॅच घेऊन गड्याला गपचूक बसवली. फलंदाज बाद.
घालणार आबाळ करून त्याच्यात तू अजून अशी गाणी लाय म्हणजे काय सांगायचं आहे. झालेले गाव मीठ चोळीत होतो. चला शरद भोईर ज्यांच्या माध्यमातून जर का विकेट हॅट्रिक गोलंदाज कंप्लीट करत असेल तर 500 रुपयाचं पारितोषिक. 16 बॉल 42. तुषार मोकर हुशार आल्या आल्या फटे ऐकन. तो काय गडी काय बारीक आहे का? 1.25 क्विंटलच्या आसपास गडी वया आल्याबरोबर असा वाजायला का सांग काय सांगायचं आहे. हात बघ गजरा आणि सांग षटकार व नजरा षटकार. जाबेंची गरज. 16 बनलेले आहेत. तुषार स्ट्रायकिंग मध्ये पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. यस आता शेंडी फोडली शेंडी. यावेळेस मात्र डॉट बॉल आलेला आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 14 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज आहे. 14 चेंडू 36 धाबा. चेक. तर याच दरम्यान चिंचोली गावचे समाजसेवक श्यामभाऊ भंडारी या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय श्यामभाऊ भंडारी. आमचा तुकाराम वाघ सर निसता करू चेक माल सही मारून द्या एक देश त्या जग चेक चेक. चला आता 16 बनलेले आहेत. विकेट आलेली आहे. आता उर्वरित 13 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज आहे इथून पुढे मॅच मध्ये. 13 चेंडू 36 धाबा अजूनही आपल्याला बनवायचं आहे. या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. चला फलंदाज लगेच चला स्पीडअप घ्या वेळ वाचवा. संदेश पाटील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. पाटील आला या पाटील या. संदेश पाटील हातात दोन्ही हातात काळं काळं 2 सुसमोजे घातलेला आज खुशी खुशीत आलेला आहे. बॉलर सावत्र गडी जाम खुशमध्ये आलाय मग का आता ठीक नाही. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधील. 13 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज आहे. पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्ग होती पुन्हा एकदा. षटकार शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधील. फुलटॉस बॉल आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वाकून बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल वेगानं बनली. दुसरी साठी निघालेत परंतु नाही आहे. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2चा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 15 16 17. सासऱ्याला चावला कुत्रा त्याला खरड्यात नेऊन उतरा. रोग बॅट ठोक मध्ये धावसंख्या धावफलकावरती 17. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 35 धाबा ज्या बनवायचं आहे तिथून पुढे मॅच मध्ये. चला आता बोकुड चोरील जेल काय सांगायचं आहे. आता गवसाय कुंक जावा वेळ वाचवा स्पीडअप घ्या विनंती आहे. आयोजन कमिटीकडनं सूचना येते सूचनेचं पालन करा. वेळेसाठी सहकार्य करा ही आपल्याला विनंती आहे. अजय पाटील यावेळेस आलेला आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. तिसरा हाताळण्यासाठी 12 चेंडू मध्ये 35 बनवायचे आहेत चिंचवली क्रिकेट संघाला आणि गोरपे क्रिकेट संघाला या धाबा थांबवायच्या आहेत. फटका इथे फसलेला आहे पण फिल्डर तेवढं कोणीच नाहीये. यास पद्या पडला एकट्याने वाडा पडला मोकाट. असा मस्त मस्त भाऊ दे टाइमपास. चला 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 सस्ता लावलाय आणि तिथे जरूर सेल आहे. सेल बरोबर आहे तुझा. आता 18 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज आहे. 11 चेंडू 34 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईक एंड मध्ये त्यावेळेस हरेश साठी पारितोषिक आहे. जगदीश दादा त्याचबरोबर निलेशजी मात्रे ज्यांच्या माध्यमातून 3,000 रुपये षटकार हॅट्रिक साठी आहे. ओहो घुटना टेकचा वापर. फटका आलाय प्रॉपर.
बेकार आणि वाकला नंतर झुकला मगून टेकला 4 धावा चौकार. अरे हो तुला षटकार आल 6,000 वाटलं चौकार आलं. पहिलं जाईल आता 10 बॉल 30 बनवायचे आहेत. टेलिव्हिजन स्क्रीन वरती रिप्लाय पाहायला मिळतो आहे. जशी चेंडूची गती पहिली आणि लगेच पोझिशन चेंज केली आणि चेंडूला फेकून दिलेला आहे 4 धाव्यांसाठी. 10 चेंडू आता 30 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडूमध्ये 30 धावा चिंचवली क्रिकेट संघाला बनवायच्या आहेत. गोरपे क्रिकेट संघाला या धावा थांबवायच्या आहेत. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतो स्ट्राईक एंड मध्ये हरीश. यावेळेस देखील चेंडू हवेत आहे. शतरक्षक बॉल खाली आलाय. सीएम कार्यक्रम झाला. हऱ्याची गाडी नाऱ्याचं बैल. चेंडूचा कासरा केला सैल आणि बॅट्समन झाला फैल. आणि 9 चेंडू मध्ये 30 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 30 धावा आता बनवायच्या आहेत. आणि नवीन फलंदाज ओमकार जो आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार आडिये बांध्याचा गुडगुडीत मीडियम साईज. ओके मे थँक्यू. आले आल्या हाताला माती लागली गालाला चोळ आणि चुना जरा हंपरचे येऊन गालाला चोळ. 9 बॉल 30 बनवायचं आहेत. गंडईला यो बॉलर चक्र्या बॉलर आहे रे. बॉल टिकला का भुरकून कडे चक्र्या बॉलर आहे काय तुमचा. वस्तूच आहे जरा वेगळीच वस्तू आहे. 8 चेंडू आता 30 ची गरज आहे. 8 चेंडू 30 धावा. गोलंदाजी मार्कोटी गोलंदाज तयार. यावेळेस सोहो फटकाय तिथे हवे. शतरक्षक बॉल काय ना ना याला मोर काय जेव्हा बिवा दिले वाढलेला का काय केलेला. सुसाट आलेला. अकाल बंद झाली. काय बोलायचं आहे. असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती आहे का. जेव्हा किचन मध्ये दिला पण हॉल मध्ये येऊन धिंगाईन घातला. बोला सर. तुमचं 2 का 3. 2 2 2 2 3 नका नाही तर कॉमेंट्री वाल्याचं पहिले दुर्कट झालं मग तुम्हाला घेतील लोक. काय सांगायचं आहे. आणि यावेळेस देखील फटका यावेळेस पॉवरफुल आलाय. आणि इथे मात्र यावेळेस चेंडू जातोय. आईवाल झेल घेतलेला आहे. पण आता नका याव. ती ऑफर मग आत होती. आता आधार कार्ड जप्त. मग आता आमच्या इरी हटल्या. मग आधी इरील पाजर होता. आता जाऊया. तोही घडी सुसाट लगेच तिकडून निघालेला काय झालं कमी खुश होता का तो. आता मैदानाच्या आतमध्ये जाऊया. समीकरण या 6 धाब्यानं आपल्याला पाहायला मिळेल. ते म्हणजेच 30 धाबा. उर्वरित 6 चेंडू आणि 22 धाब्याची गरज आहे. 6 चेंडू 22. 6 चेंडू मध्ये 22 धाबा बनवायच्या आहेत. आता बनवल्या जातील का. विजय आपल्याला मिळवायचा असेल तर मग मात्र बनवाव्याच लागणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे. सागर पाटील आलेला आहे. सागर पाटीलच्या कांद्यावरती जबाबदारी आहे. 6 चेंडू 22 बनवायचे आहेत. आवडते आवडते जे हंपरला उचलून जे आणि इथे धावबाची संधी. फलंदाज ओमकार बाद.
5 बॉल 22 धाब्यांची गरज. 5 चेंडूंना 22 बनवायचे आहेत. आता करा तर 5 चेंडूमध्ये 22 धाबा म्हणजे तुम्हाला प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर टाकावा लागेल, तर मात्र सामना जिंकता येऊ शकतो. त्याच्यासाठी पहा तुम्हाला आदरणीय नागेशसाठी मात्र पारदर्शक आला गेला. आदरणीय राजेशसाठी पाहता आपण आदरणीय नागेश शेठ पाटील यांच्या वतीने पाहतो आपण प्रत्येक षटकारासाठी 1000चा आणि त्यानंतर पाहता आपण या स्पर्धेचे सर्व आदरणीय जगदीशदादा मात्रे यांच्या वतीने 1000 म्हणजे टोटल पाहता आपण एका षटकारासाठी तब्बल 2000चा पारितोषिक लागला गेला. आणि त्यानंतर पाहता आपण दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय उदय शेठ पवार यांच्या वतीने पाहता आपण 1000 म्हणजे टोटल एका षटकारासाठी तब्बल 3000चा पारितोषिक लागला गेला. भाऊ कसं तरी संधू तरी 3 मार्गड्या 9000 भेटतील. बाकी नंतरचा हिसाब आपण नंतर बघू. आता 3 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे, म्हणजे 3 षटकाराचीच गरज आहे. आता येतील का ते? आणि यस 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 व्हाईट बॉल. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 9000 तुझं बाकी आत. योग आला ना का वद वद खिशात आत घालतील, तू टेन्शन जाऊ नको. चला 3 बॉल 17. 3 चेंडू 17 पण नेमका सासऱ्याला चावला कुत्रा चौका. खिशात आता 2 बॉल कंपल्सरीचेच का? 2 बॉल 13. आता खोलवर डब्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न आणि तिथे मला वाटतं सामन्यामध्ये सध्या एक षटकारासाठी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. जगदीशदादा मात्रे आणि त्यांना मारलेला बरोबर 3000चा वाटा पण नाही. पण चांगले प्रयत्न. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपल्याला या गोष्टी सहन कराव्याच लागतात. चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. अभिनंदन टीम गोरपे आणि टफान हार्डलक टीम चिंचवली. विजय संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक आहे.